आता प्रत्येक थकबाकीदारावर होणार जप्तीची कारवाई। नवी मुंबई महापालिकेकडून थकीत मालमत्तांवर थेट जप्ती कारवाई सुरू। थकीत मालमत्ता कर न भरल्यास तुमचीही मालमत्ता होणार जप्त। आताच थकीत मालमत्ता कर भरा आणि जप्तीची कारवाई टाळा। मालमत्ता कर विभाग, नवी मुंबई महानगरपालिका। सर्वसामान्यांवर कर वसुलीचा तगादा। कोट्यवधींची थकबाकी असलेल्या शासकीय आस्थापनांकडे पालिकेचे दुर्लक्ष। आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे। यंदा 1200 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी आतापर्यंत सुमारे 650 कोटी रुपये जमा झाले आहेत। उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांवर तगादा लावला जात असल्याची टीका होत आहे। दरम्यान कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या मोठ्या शासकीय आस्थापनांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी केला आहे। माहितीनुसार सिडकोकडे सुमारे 83 कोटी रुपये, रायगड भवनकडे 36 कोटी रुपये, कोकण रेल्वेकडे 1,77 लाख रुपये, सिडको एक्झिबिशन सेंटरकडे 1,54 लाख रुपये आणि पोलीस आयुक्तालयाकडे 2 लाख रुपये इतकी मालमत्ता कराची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले आहे। शिंदे यांनी आरोप केला की LIG घरे किंवा स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवरील 1.5-2 लाख रुपयांच्या थकबाकीसाठी पालिका कडक कारवाई करते, मात्र मोठ्या शासकीय संस्थांकडील कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत। नागरिकांकडून कर वसूल करताना कठोर भूमिका घेतली जाते, मग मोठ्या आस्थापनांबाबत तीच भूमिका का घेतली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या विषयावर महासभेत चर्चा व्हावी यासाठी संबंधितांना पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले। पुढील 15 दिवसात मोठ्या शासकीय संस्थांकडील थकबाकी वसूल न झाल्यास आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। साधारण आम्ही आयुक्त साहेबांनी आपल्या माध्यमातून जाहीर केलं होतं की सन 2025-26 मध्ये आम्ही 1200 करोड रुपये थकबाकी वसूल करणार आहोत, परंतु ते कुठेही दिसून येत नाही। थकबाकी वसूल होते, परंतु ती थकबाकी सर्वसामान्य LIG स्थानिक भूमिपुत्र यांच्या घराची होती, ज्याचे 1 लाख 1.5 लाख 2 लाख रुपये बाकी असतील। आज आम्ही माहिती काढली, त्या माहितीत आम्हाला समजलं सिडको 86 करोड रुपये, रायगड भवन 36 करोड रुपये, कोकण रेल्वे 1.5 करोड रुपये, आपल्या महानगरपालिकेचे कॅन्टीन 15 लाख रुपये, अशा अनेक ठिकाणच्या ज्या आस्थापना आहेत मोठ्या शासकीय प्रशासकीय, त्यांची थकबाकी कोण वसूल करणार? तुम्ही सर्वसामान्याच्या घरावर 1.5-2 लाखासाठी बोबाटा करता, मग तिथे बोबाटा का नाही करत? तर मला आयुक्त साहेबांना सांगणं आहे, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, परवाशी हा विषय महापौरांनी उपमहापौरांनी विरोधी पक्षनेत्यांनी महासभेमध्ये घ्यायला पाहिजे होता। मी त्यावेळेला सगळ्यांना ते पत्रव्यवहार केलेले आहेत। आता कोणाचे काय लागेबांधे असतील आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही नवी मुंबई नागरिकांच्या हितासाठी काम करत आहोत। नवी मुंबईकरांचा जो कर आहे तो मोठ्या आस्थापनाने जो दाबलेला आहे तो वसूल व्हावा म्हणून आम्ही काम करत आहोत। जर आयुक्तांनी या 15 दिवसामध्ये थकीत मालमत्तांची कर वसुली केली नाही मोठ्या शासकीय यंत्रणांची, तर आम्ही आयुक्तांच्या दालनात बोबाटा आंदोलन करणार आहोत। या आरोपांवर पालिकेच्या प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। दरम्यान मालमत्ता कर वसुलीच्या मुद्द्यावरून शहरात नवे वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत।